तर मैत्रिणींनो, कशा आहेत सगळ्या? मस्त आहेत ना? तर बघा, आत्ता संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आत्ता मला माझ्या मिस्टरांनी सांगितलेलं की डाळबट्टी कर, म्हणून मी त्या डाळबट्टी करणार आहे. बट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर हे बघा, बट्ट्या शिजतात, मस्त आहेत ना? तर आपला आजचा मेन्यू आहे डाळबट्टी आणि जिरा राईस. तर या जेवायला सगळ्यांनी. तर आमच्या घरात आहे ना डाळबट्टी सगळ्यांनाच आवडती, पण आज काय झालं माहिती, आमच्या घरातले आज बाकी सगळी मंडळी वारीला गेलेली आहेत आणि आज आम्ही दोघेच घरी आहे. तर आज आमच्या दोघांसाठी स्पेशली डाळबट्टी. तर बाकीच्या मंडळींनी आज डाळबट्टी मिस केलेली आहे. तर इथे आपली डाळबट्टीची डाळ तयार झालेली आहे, म्हणजे शिजती आहे. आणि ही डाळ आहे ना आपल्या नेहमीच्या डाळीपेक्षा थोडीशी वेगळी असते. तर मी एक गोष्ट बोलू का, की हल्ली काय होतं म्हणजे प्रत्येकाचा कल आहे ना शहराकडे जास्त आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटते की शहराकडे राहायला जावं. मला पहिल्यापासून गावातच आवडतं. का सांगू का, आत्ता 5 वाजता मी आहे ना फिरत फिरत सहज रानात चक्कर मारण्यासाठी गेले होते. तर मला काय सापडलं माहिती आहे? हे बघा, मस्तपैकी शेवग्याच्या शेंगा, आणि मी त्या तोडून घरी आणल्या होत्या. आणि आत्ता मागाशी म्हटलं होतं की शेवग्याची भाजी बनवावी, पण माझे आहो म्हटले की डाळबट्टी खायची आहे, तर मग मी डाळबट्टी बनवते. तर तुम्हाला एक सांगते मी की रानात तुम्ही सहज जरी फेरफटका मारायला गेले ना तरी पण येताना तुम्ही घरी मोकळे येणार नाही. ही असती गावाकडची पावर. आणि ह्याच जर शेंगा तुम्हाला सिटीमध्ये घ्यायच्या असत्या तर ह्या कमीत कमी 40 रुपये पावशेरने तुम्हाला मिळाल्या असत्या. तर त्यामुळे मला गावात राहायला आवडतं. तर कोणाकोणाला शेवग्याच्या शेंगा आवडतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पाहिजे नसेल तर या आमच्याकडे, बघा आहेत. तर इथे आपला जिरा राईस झालेला आहे. ही आपली डाळ उकळलेली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. इथे आपल्या बट्ट्या शिजून थंड झालेल्या आहेत. आता ते मी कट करून घेते. त्या मी कट करून घेतलेले आहेत. आता आपण ह्या तळून घेणार आहोत. तर कोणाकोणाला आवडते डाळबट्टी खायला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता आपण बट्टे त्यात टाकून घेऊया. या मैत्रिणींनो डाळबट्टी खायला आल्या तर परत मला म्हणताना आम्हाला जेवायला बोलवलं नाही. आणि माझे ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतात का ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपल्या बट्टे तयार झालेले आहेत आणि इतक्या छान झालेल्या आहेत ना. वास तर एवढा छान सुटलाय ना की मस्तच. तर हे बघा, माझे मिस्टर आलेले आहेत. जेवायला काय बनवलंय आज? जेवायला बनवले शेवग्याची भाजी, भाकरी. तू तर म्हणली होती. काय म्हणते होते? काय म्हणले होते? काय म्हणली होती? कुठं काय म्हणले होते? काय नव्हते बोल. हा? काहीच नव्हते बोल. खरं? खरंच काय म्हणले होते? मी तुला म्हंटल होतं ना काहीतरी बनव. काय? काय मला काय माहिती तुम्ही काय सांगितलं होतं बनवायला. काय मगाशी म्हंटल डाळबट्टी बनव म्हणून. हा, मग तुम्ही म्हणल्यावर मी लगेच बनवायचं का? मग नाही बनवली पाहिजे काय? मस्तपैकी शेवग्याची शेंग. शेवगे शेंग नाही, डाळबट्टी पाहिजे. आणि जर बनवली नसेल तर मी आत्ता बनवायला लागेल. आत्ता बनवायला लागेल. म्हंटल होतं मी तुला कर म्हणून, तर कर. हे काय लाडत आले काय तुम्ही? मग तू लिंब पण आणायला सांगितली होती मला ना. लिंब आणायला सांगितले म्हणजे तू डाळबट्टी केलेली, तुम्हाला फसवती. 100% फसवते. मग लिंब कशाला आणायला सांगितले सांग? असंच मला लागतं प्रत्येक असं कसे लिंब? तू आधी का नाही सांगितलंय? तुम्हाला तर माहिती आहे मग प्रत्येक डाळबट्टीला लिंब लागतात हे तुला पण माहिती, मला पण माहिती. आणि तुम्हाला लिंब आणायला सांगितले म्हणजे तू डाळबट्टी बनवली मी सांगितल्याप्रमाणे. बसा. काय पण काय आलो हातपाय उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज नाहीये, मला माहितीये बनवली आहे. हातपाय धुवून आलो, जेवायला बसू आपण डाळबट्टी खायला. केलेलंच नाही तर काय केली, करता? मला माहिती केली. केलेलंच नाहीये. केली मला माहिती. अरे मला तेवढा विश्वास आहे तुझ्यावरती. काय पण उगाच गोड गैरसमज. गोड गैरसमज नाहीये. तू लिंब आणायला सांगितली, मी सांगितल्यानंतर लिंब त्यानंतर आणायला सांगितली. जेव्हा तू डाळबट्टीचं नियोजन केलं तर सांगितल्यानंतर. नाही मला माहिती आहे. नाही तसंच आहे, तसंच आहे. नाही नाही पण ठीक आहे, जेवताना बघू. नाही म्हणती ना तर जेवताना बघू. ठीक आहे. बाय. तर अशा प्रकारे आपला आजचा जेवणाचा बेत आहे. हे बघा, इथे बट्टी आहे, इथे जिरा राईस केलेला आहे, त्यानंतर इथे डाळ आहे आणि आत्ता आम्ही जेवायला बसतोय. मी म्हंटल होतं ना केली म्हणून. मला माहिती आहे. काय माहितीये तुम्हाला? एखादी गोष्ट सांगितली ती म्हणणार नाही असं नाही होणार. ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर नाही पण. तर हे बघा, अशा प्रकारे बट्ट्या मस्तपैकी चुरून घ्यायच्या. वरती मस्त अशी डाळ आहे बघा, आणि कांदा, लिंबू आणि मस्त लिंबू पिळायचंय बघा असं. मस्त झाले. तर डाळ बट्टी अशी चुरूनच खातात बरं का, ना तर तुम्हाला वाटेल अशी मस्त लागते का नाही डाळ. आणि बट्टी चुरल्यानंतर एक नंबर लागते, नाद. तुफान. आणि त्यात असं वरून लिंबू जर पिळलं ना तर मस्तच. छान झालं, मन तृप्त झालं. तुला नाही जेवायचं? जेवायचंय मला. कशी झाली डाळ बट्टी? आवडली? एक नंबर. मित्रांनो, खरंच खूप छान झाली. आणि ॲक्च्युली हे कालच बनवणार होतो, पण काल उशीर झाला मला यायला, त्याच्यामुळं आज तिला सांगितलं, फोन केला, सोनाली
दालबट्टी बनव. आल्यानंतर मला फसवलं. नाही केली मग ती शेवग्याची शेंग केली. पण मला माहिती होतं बनवणार आहे. कारण पण लिंब खरंच माझं नियोजन होतं आज शेवग्याची शेंग करायची, मस्तपैकी शेवग्याची भाजी. लिंब आणायला सांगितली, त्याच्यावरून मला 100% वाटलं की बनवलेली आणि बनवली. तर मित्रांनो आता मी पण मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेते. तर मस्तपैकी बट्टे चोरलेले, त्याच्यावरती डाळ टाकलेली आहे, लिंबू पिळलेले. मला प्रत्येक जेवणात लिंबू लय आवडतं. मस्तपैकी कांदा आणि असं डाळबट्टी घ्यायची. एक नंबर लागते आणि असा टाव मारायचा.